आजच्या महाएल्गार सभेसंदर्भात लक्ष्मण हाकेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होते। माझ्यासोबत लक्ष्मण हाके आहेत सर। यांनी आजपर्यंत मेळावे घेतले, रॅल्या काढल्या, रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत शहरामध्ये रॅल्या निघाल्या आणि यांच्या मोर्चांच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये शाळा कॉलेजेसला सुट्ट्या दिल्या गेल्या एखादा राष्ट्रीय सण असल्याप्रमाणे। आणि आम्ही मोर्चा काढला की आमच्या मोर्चाला विरोध करणार। वारे म्हणजे या लोकशाहीमध्ये आम्हाला राहण्याचा हक्क आणि आम्हाला अधिकार नाही असं कुणाला वाटतं का? हे बडबडत राहतात, त्यांच्या बडबडीकडे दुर्लक्ष करायचं। पण शासनानं मात्र आमच्या ओबीसीचा आवाज ऐकून घेतला पाहिजे, नाहीतर इथून पुढच्या कालावधीमध्ये शासनाला आम्ही धडा शिकवू। हा जी आर रद्द व्हावा ही आमची भूमिका आहे आणि आमच्या ही भूमिका भुजबळ साहेबांना मान्य आहे, म्हणून तर भुजबळ साहेब मेळाव्याला येत आहेत ना, मेळावा घेत आहेत ना। त्यामुळे भुजबळ साहेबांनी कॅबिनेटमधून बाहेर पडल्यावरच निर्णय घ्यावा असं कोणी सांगितलं? मग राधाकृष्ण विखे पाटील काय राजीनामा देऊन त्या मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातल्या उपसमितीचे काय अध्यक्ष उपाध्यक्ष झाले, त्यांनी काय राजीनामा दिला होता का? मग आमचाच का राजीनामा मागतायत? मग तुम्ही केलेलं काही, तुम्ही केलं की लव्ह मॅरेज आणि आम्ही केलं की लपडं, हा कुठला न्याय? कॅमेरामन इरफान मोहम्मद सह योगेश काशीद, साम टीव्ही, बीड।